जय हिंद, जय शिवराय. आपण पाहतात पुरंदर सम्राट न्यूज. रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या महाराष्ट्र कार्यकारिणीसह जिल्हा शहर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर. पुणे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड या पक्ष संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीसह जिल्हा शहर पदाधिकाऱ्यांना रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सतीश केदारी यांच्या शुभ हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी सीएम इंटरनॅशनल स्कूल बालेवाडी पुणे येथे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सतीश केदारी यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र कार्यकारिणीसह जिल्हा शहर पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पुणे जिल्हा अध्यक्षपदी संतोष नाना डोळक, पुणे शहर अध्यक्षपदी किशोर पंडागडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी मंगेश सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन पारधी आघाडीच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम पवार यांची नियुक्ती करण्यात आली. तर पुणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सोनीताई जाधव यांना संधी देण्यात आली. प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निलेश आगडे, प्रदेश संघटक सचिव म्हणून शकुरबाई शेख, गोविंद जगताप, प्रदेश सचिव म्हणून सत्तारबाई शेख, तुषार कांबळे यांना संधी देण्यात आली. तर प्रदेश संघटक म्हणून उद्योजक हरिचंद्र सोपान राऊत यांना संधी देण्यात आली. पुरंदर तालुका अध्यक्षपदी सुधीर शेलार यांची निवड करण्यात आली. तर रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या पुरंदर तालुका पारधी आघाडीच्या अध्यक्षपदी अतुल हरिचंद्र भोसले यांची निवड करण्यात आली. मुळशी तालुक्यातील प्रमोद कांबळे यांना जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र पारधी आघाडीच्या सचिवपदी निलेश शिंदे यांना संधी देण्यात आली. यावेळी मावळ तालुका महिला आघाडी अध्यक्षपदासह विविध पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस संदीपान काबळे, प्रदेश सरचिटणीस विष्णुदादा भोसले, संपतराव जाधव, विलास बाटे, डॉक्टर सावळाराम वानखेडे, डॉक्टर गणेश शिंदे, सुनील कुलार, मेघांग कोला, दत्ता आंधळे, रवींद्र नवले, सचिन गोडसे, अनिल सिंग, संजय कुमकर, पवन जोशप, दीपक ओहाळ, गोविंद निकाळजे, अमोर कनेजा, साईराम कांबळे, नंदू ओहाळ, सोनबा ओहाळ, रवी कांभारे, सारिका गायकवाड, विलास पाटोळे या सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सतीश केदारी यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे वरिष्ठ प्रदेश सरचिटणीस संदीपान साबळे यांच्या सेवाकृतीनिमित्त व विलास बाटे यांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळालेली व उमेश मर्डे यांची रिपब्लिकन पक्षाच्या रोजगार आघाडीच्या मुंबई प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी देसाई हॉस्पिटलच्या वतीने मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध पदाधिकारी यांनी नेत्र तपासणी करून घेतली. यावेळी क्रियाशील सभासद फी भरलेल्या विविध पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. संघटनेचे आणि त्याचप्रमाणे पोलीस खात्यात सेवानिवृत्त झालेले माजी पोलीस निरीक्षक बरेचसे प्रतिनिधी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे आमचे चिलम साहेब जे राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी आहेत त्यांनी लगेच माझ्या कानात येऊन सांगितलं, साहेब हैदराबाद यावेळेस राहू द्या, ह्या 10 डिसेंबरचा कार्यक्रम तुम्ही नवी मुंबईत घ्या. सगळ्या कार्यक्रमाचं नियोजनाची जबाबदारी आमच्यावर सोडा, आम्ही ती पार पाडतो. अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला विनंती केलेली आहे. त्यामुळं बार बार दिन ये गाए, बार बार दिन
हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे सतीश भाऊ, हैप्पी बर्थडे टू यू। सर्वांनी जन्माचा आस्वाद घ्यायचा आहे. दुसऱ्या सत्रामध्ये या ठिकाणी उपस्थित राहायचंय. एक रेल्वेचा रिझर्वेशन केलं, काही मंडळी विमानाने आली. जवळजवळ त्या कार्यक्रमाला 307 लोकांची उपस्थिती झाली. आठवले साहेबांनी शब्द दिला होता की मी कार्यक्रमाला येतो, पण त्याच दिवशी एक संसदेत मोठं बिल पास होणार होतं. त्यामुळं सर्व खासदारांची त्या बिलावर चर्चासत्र चालू होतं. एकाही खासदाराला अगर मंत्र्याला संसद सोडून बाहेर जाता येत नव्हतं. आमचा कार्यक्रम 3 वाजता होता. 3 वाजल्यापासून आमची धडपड चालू होती की एवढा मोठा कार्यक्रम दिल्लीत घेतलाय आणि साहेब जर ह्या कार्यक्रमाला आले नाही तर नाचक्की होईल. आम्ही सतत साहेबांच्या पीएशी कॉन्टॅक्ट मध्ये होतो. मी तर आणि त्याच्यात असा प्रॉब्लेम झाला होता की त्या महाराष्ट्राच्या सदनामध्ये मोबाईलला रेंजच नव्हती. आता मी जर आत बसलो असतो तर तिकडून जे साहेबांच्या पीएचे वगैरे कुणाचे फोन आले असते तर ते फोन मला मिळाले नसते. त्यासाठी मी संपत जाधव असतील, विष्णुदादा भोसले असतील या मंडळींना सांगितलं आणि अजून पदाधिकाऱ्यांचे वाटे साहेब असतील या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की आता स्टेजवरचा किल्ला तुम्ही लढवा, लोकांना खेळवून ठेवायचं काम तुम्ही करा. त्याप्रमाणे त्यांनी काम केलं. त्याच्यात मोलाचा वाटा उचलला आमच्या वाटे साहेबांनी की त्यांनी त्या ठिकाणी ज्या लावण्या लावल्या की सगळ्या शिट्ट्या आणि ह्याच्यात पाऊस पडायला लागला. एकही खुर्ची म्हणजे पब्लिक बाहेर यायलाच मागाना. सगळे पदाधिकारी तिथं त्या कार्यक्रमाचा आनंद लुटत होते. तेच जाऊ द्या, महाराष्ट्र सदनामध्ये जवळजवळ 1001 रूम आहेत. त्या रूमचे मध्ये राहणारे लोक सुद्धा बाहेर येऊन तो कार्यक्रम पाहण्यासाठी त्या ठिकाणी आली आणि अशा पद्धतीने तो कार्यक्रम सक्सेस होत होता. फक्त टेन्शन होतं, आठवले साहेब त्या ठिकाणी येणं गरजेचं होतं. कारण सगळी लोक लांब लांब, कोण हैदराबादहून आले, कोण युपी मधनं आले, कोण शिमल्यामधनं आली होती लोक. सगळ्या राज्यातनं लोक त्या ठिकाणी आली होती. आणि जर साहेब आले नसते तर तिथे संस्थेला मला सगळ्यांना जरा थोडंसं गालबोट लागलं असतं.